मध्ये लहानाचे मोठे झालो. लहान मंडळी बसत होतो. 2001ला माझे पहिलीला ॲडमिशन झाले. तेव्हा आमचे वर्ग शिक्षक टेकले सर होते. 2001ला होतो तो. नंतर वर्ष बदलत गेलं. 2002 दुसरीमध्ये गेलो. म्हणजे वर्षानुसार वर्ग बदलत गेले, मॅच होत गेले. आज ही शाळा सोडून 26 वर्ष झाले, तरी पण या वर्गातून आम्हाला पहिल्यासारखा आवाज कानात घुमतोय. असं वाटते की त्या काळामध्ये आम्ही गेल्यासारखं वाटते. या वर्गात असं वाटते. तर आम्ही असंच बसायचं. मग सर काय म्हणायचे, सर इकडून थांबत होते. विद्यार्थी असंच बसायचे. पहिलेचं लाईन इकडं, दुसरी असं 7वीपर्यंत इकडं बसायचे. नंतर काय करायचे, नंतर शिकायकाला नावं घेऊन इकडे उठवायचे. कोणाकडून पाडे म्हणून घ्यायचे सर इकडून. आणि ज्याला नाही गेलं त्याला बरोबर सकाळी थंडीचे दिवस होते, बरोबर आमचे हातच शेकायचे. अशा प्रकारे आमच्या इथं प्रार्थना ऑफिस होतं. ते इथंच होते, ह्याच ठिकाणी ऑफिस होतं, कार्यालय म्हणून आहे ना. काय कार्यालय आज पण ह्याच ठिकाणी आहे. तो अशी सायकल घ्यायचं. तर तुम्हाला दाखवतो मी सायकल कशी नेत होतो पहिलं मी. अशा प्रकारे यशाला 10 सांगितलं मी. का पहिलंचे जे इकडे आम्हाला सर असे ह्या ठिकाणी बसवायचे. बघा इकडं सकाळी थंडीचे दिवस राहायचे. सर इकडे बसवायचं आणि इकडं आम्हाला फळ्यावर शिकवायचे त्यांनी उन्हाच्या तिरपेला मस्त. आणि ह्या ठिकाणी म्हणताना रविवारच्या दिवशी दुपारून सुट्टीच्या दिवशी हे आकडे खायला यायचं. आम्हाला वेगळं असते नाद. भांडणं करून घ्यायचं. खाली झालेलं आहे रान, मैदान खाली वाटते असं. मग लास्ट वर्ग बघा मित्रांनो आमचा 2007चा लास्ट. तेव्हा हे होता 2007चा आमचा. नंतर इथं अंगणवाडी झाली. नंतर अंगणवाडीचं स्थलांतर झालं या ठिकाणून. ह्या वर्गामध्ये मित्रांनो, ह्या वर्गामध्ये ना एवढा आमचे मुली आणि मुलांचे भांडणं झाले. तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, जे बी आमचं शिक्षण झालेलं आहे ते ह्या झडपी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आमचं शिक्षण झालेलं आहे. आपले जे मुलं आहेत ते झडपीमध्येच टाका, कारण की मराठी शाळा हे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. मराठी शाळेमध्येच चांगले संस्कार आहेत. शाळेमध्ये टाकलं असं प्रत्येक वडिलाचं कर्तव्य आहे. तर मराठी शाळा हे बंद पडलेली. आता काही दिवसांनी असं होणार की मराठी शाळा हे कायमस्वरूपी बंदच राहते. तर तसं होऊ नये. दुसरी असं खायचं या घसरगुंडीवर चिवणा पाणी खायचं. इकडल्या ठिकाणी होतं इकडं धिंगाणा करायचा जसं म्हणाल तसं रिकाम्या टाईममध्ये खेळत राहायचं. इकडं झाडं निलगिरीचे वाळून गेले, काढून टाकलेले आहेत. एक झाड आहे बघा पुराण त्या काळातलं. बघा हे पिंपळाचं झाड जसंच तसं आहे, त्याच काळातलं आहे बघा. त्याच काळातलं आहे बघा हे झाड. की आम्ही 11 वाजता असं खेळायचं. अशा प्रकारे आमचा धिंगाणाच राहायचा. 100 वर्ष होऊ शकते मित्रांनो. जसं तसं एक तेवढं झाड राहिले. हां, बिरंगीचे एक राहिले. का ह्याच झाडावर आम्ही बिरंगीचीचा दुपारच्या पारी शनिवारी सुटली ना, दुपारी सुट्टी राहत होती शनिवारी. मग रविवारी आम्ही सकाळी यायचं. त्या झाडावरून बिरंगीचींचा काढायच्या, खायचं, भांडणं करून वर्गामध्ये गेलं. आम्ही 2007ला 7वीला गेलो. अशा प्रकारे आम्ही ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. आज फक्त बघा आठवण तेवढ्या राहिल्यात. रोमा जशाच तसे आहेत. फक्त दारं तेवढी चेंज झालेत. पहिलेचीच होती, आता हे कलर केले त्याला. बाथरूम इकडं होतं. काय हो का, कबड्डी खो खो आम्हाला कॅनलवाड सर होते, ह्या ग्राउंडवर घ्यायचे. आता हे इकडं बघा त्यांनी हे भाजीपाला केलेले आहे. तो का ते इकडं ह्या ग्राउंडवर आम्हाला खो खो कबड्डीचं ग्राउंड होतं.
तर आता इकडं झाडं लावलेले आहेत येळूची तीन, अशा प्रकारे येळूची झाडं लावलेली आहेत. सगळं काय बदलत गेलं आहे मित्रांनो, सगळं काही चेंज झालेलं आहे. इथं पाण्यासाठी बघा, इथं पाण्यासाठी आम्ही काय करायचं, धिंगाणा करून घ्यायचं, मला भरू दे तुला भरू दे, हात धुवायला. आज पण हो का पाणी जसं तसं आहे. आज पण पाणी आहे, कलर नंतर होईल तसं तसं माणूस आहे. ह्या खिडकीतून आम्हाला काय वाटायचं, ह्या मधामधून आम्ही बघायचं बाहेर, खिडकीतून बाहेर आम्हाला वाटायचं की कधी बाहेर यावं. आज आम्ही बाहेर आहो, आम्हाला मधात जायला चान्स नाही. म्हणजे बघा, जवाच्या तवा त्याचा अनुभव आपल्याला टकमक टकमक सगळेजण बाहेर येण्यासाठी बघायचं. बाहेर आल्यानंतर बघा, बाहेरला परिसर असा बघावा वाटत होतं. पण आज आम्ही बाहेर आहे आणि आज हे दार बंद आहेत. म्हणजे ज्या त्या बघा, वरांडा आज खाली खाली दिसते. एकेकाळी ह्या वरांड्यामध्ये गर्दा गर्दा असायचा लेकरांचा. दुपारच्या पिरियडमध्ये आम्ही शाळा असतो, दुपारच्या पिरियडमध्ये इंटरव्ह्यू सुटला की आम्ही इकडून उड्या मारून पळून जायचं घरला. ह्या ठिकाणी आज बंद झालेली आहे वाट. तर बघा ह्या शाळेमध्ये भरपूर काही असं आमचं बालपण गेलेलं आहे. तर हे ग्राउंडवर आम्ही खेळायचं, उड्या मौज मजा करायचं. आज खाली खाली झालेले आहे सगळे ग्राउंड. पहिल्याच्या काळामध्ये तर काही राहिलं नाही. त्या ठिकाणी बसायची, इकडं तिकडं आमचा निस्ता धिंगाणा राहायचं ह्या ग्राउंडवर. अशा प्रकारे गर्दा राहायचा. आणि इथून इकडे उड्या मारायचं, इथून वर जायचं, सगळीकडं सगळं असं ग्राउंडवर. मी तुम्हाला एक सांगतो की मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ही खूप कमी झालेली आहे. त्याच्या पाठीमागं कारण फक्त आपणच आहोत. का तर सगळे शहराकडे धाव घेत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले विद्यार्थी आहेत ते शहराकडे ॲडमिशन घेतल्यामुळे मराठी शाळा ही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तर खिडक्या आणि दरवाजे ह्याच उरणार आहे. कारण विद्यार्थी संख्याच कमी झाली तर लेकरं शाळेत येणार नाहीत तर काय राहणार इथं. सगळं हे असंच खंडर होणार जाणार. तर ह्याच्या एकच आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे की मराठी शाळेमध्ये लेकरं पाठवा. मराठी शाळा हे छान आहे. आम्ही इथंच शिकलो, वाढलो, लहानाचे मोठे झालो. त्याची काळजी घ्यायची आहे की मराठी शाळा ही बंद पडणार नाही. दुसरी गोष्ट फक्त आहे की ह्या ठिकाणी फक्त दारं आणि खिडक्या आणि हे अशा भिंती आणि हे ग्राउंड खाली खाली, असं ग्राउंड खाली खाली फक्त इथं एवढंच उरलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी हात जोडून सांगतो की आपण ही मराठी शाळा ही आपल्याला हे सगळ्यांना वाचवायची आहे. तर सगळे मिळून आपण मराठी शाळा ही वाचवली पाहिजे असं माझं म्हणणं आहे.